लग्नानंतरचे प्रेम भाग 40वा। मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना। तिने तिच्याकडे पाहून डोळे मिचकावले. तशी ती लाजली. हे गाणं तर तो जरा वेगळ्याच अंदाजात तिच्याकडे पाहून गात होता. तो तिच्याकडे पाहून हसत भुवया उंचावत गाण्याच्या ओळी बोलत होता. तो तिच्या डोळ्यात पाहत शेवटची लाईन बोलला. तिचं मात्र लाजून पाणी पाणी झालं होतं. त्याच्या नजरेला नजर देणं तर अशक्यच झालं होतं. ती लाजून खाली मान घालून बसली होती. थोड्या वेळाने त्याने एफएम बंद केला. बराच वेळ शांतता होती. धनू, बोल ना काहीतरी. तो शांततेचा भंग करत म्हणाला. सुमित, एक विचारू का? म्हणजे आपण आपल्या नात्याची नवीन सुरुवात करणार आहोत म्हणून ती धनश्री त्याच्याकडे पाहत थोडी अडकळत म्हणाली. बोल ना. काय? सुमित, तुला मोहिनी खूप आवडत होती का रे? म्हणजे आपण गावी होतो तेव्हा मी तुला तिची फोटो पाहताना पाहिलं होतं म्हणून विचारते. धनश्री, कशाला तिचा विषय काढतेस? आता मला तिचं नाव काढलेलं पण आवडत नाही. त्यामुळे ती मला आवडत होती की नाही या प्रश्नाला आता काही अर्थच उरत नाही ना. सुमित थोड्या वेळाने सुस्कारा टाकत म्हणाला. सॉरी सुमित, मी उगाचच हा विषय काढून तुझा मूड ऑफ केला ना. तू कशाला सॉरी बोलतेस? तू मला विचारलं ते एका दृष्टीने बरंच केलंस. पुढे जाऊन तुझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नको राहायला. त्याने बोलता बोलता कार एका रेस्टॉरंटसमोर पार्क केली. धनश्री, तू मात्र एकच लक्षात ठेव. माझ्या हृदयातली तुझी जागा आता कोणीही घेऊ शकत नाही. तो तिच्या अगदी जवळ येत तिच्या नाकावर आपलं नाक घासत म्हणाला. तशी तिची धडधड वाढली. सुमित, अरे काय करतोस? आपण बाहेर आहोत. ती स्वतःला सावरत म्हणाली. वेडी, बाहेरून कारच्या आत काय चालू ते नाही दिसत. तो तिचा लाल झालेला नाकाचा झेंडा पकडत म्हणाला. बरं, चला मॅडम, थोडं खाऊन घेऊया. सुमित एका रेस्टॉरंटच्या समोर कार पार्क करत म्हणाला. अरे एवढ्या लवकर? मला तर भूकच नाही. मॅडम, तुम्ही आता तहान भूक विसरून गेला आहात. घड्याळ पाहिलं का? किती वेळ झाला आहे? मला तर जाम भूक लागली आहे. चल लवकर, म्हणत सुमित पुढे चालू लागला. त्याच्या पाठीमागे धनश्री पण आत आली. ती समोरच एका रिकाम्या टेबलवर बसली. तोवर तो पण जेवण ऑर्डर करून तिच्याच समोर येऊन बसला. थोड्या वेळात वेटर जेवण घेऊन आला. सुमितला तर जाम भूक लागली होती. त्यामुळे तो जेवणावर ताव मारत होता. धनश्रीची मात्र सुमित बोलल्याप्रमाणे तहान भूक पळाली होती. तो जेवत होता आणि ही त्याच्याकडे पाहत बसली होती. अशी काय पाहतेस मला? जेवताना पाहून तुझं पोट भरते का? हो, ती मान डोलवत म्हणाली. तुला हे जेवण आवडत नाही का? तुझ्यासाठी दुसरं काही मागवू का? तो तोंडात घास घेत म्हणाला. नाही, नको. अरे मला जास्त भूक नाही. बरं थांब, आलोच, म्हणत तो जेवण करता करता उठत होता. अरे सुमित, असा उठतोयस कशाला? बस आधी, ते जेव. ती त्याला थांबवत म्हणाली. हे बघ, मी खाते, म्हणत तिने एक घास तोंडात घातला. बास, खुश ना आता? ती म्हणाली. मला ना तुला जेवताना पाहायचं होतं म्हणून मी बघत होते, तर हा निघाला लगेच उठून. ती लाजत म्हणाली. असं होय, मग मी संध्याकाळपर्यंत जेवत बसतो, तो मला पाहत बस. तो डोळे मिचकावत म्हणाला. बरं चल, झालं ना? धनश्री, 5च मिनटं थांब, मी आलोच 10 मिनिटात. काय? 5 मिनटं थांब आणि 10 मिनिटात आलो? ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. अगं जरा थांब, मी आलोच, म्हणत सुमित रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला. धनश्री पण कारमध्ये जाऊन बसली. आता आणि हा कुठे गेला असेल, म्हणत तिने एफएम चालू केला. रोमॅन्टिक गाणं चालू होती. धनश्री पण त्यासोबत गाणं गुणगुणत होती. तेवढ्यात सुमित समोरून दोन्ही हातात 2 पिशव्या घेऊन आला. त्याने त्या दोन्ही पिशव्या मागच्या सीटवर टाकल्या आणि पुढे येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. सुमित, काय आहे त्या पिशवीत? धनश्री उत्सुकतेने म्हणाली. ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तो डोळे मिचकावत म्हणाला. मग सांग ना, ती लाडीतपणे म्हणाली.
अगं सरप्राईज थोडी असं सांगायचं असतं, ते नंतर मिळतं. मग दे ना. काय? तो डोळे बारीक करत तिच्या जवळ येत. सरप्राईज, ती डोळे मोठे करत म्हणाली. ती संध्याकाळी, तो पुन्हा डोळे मिचकावत म्हणाला आणि गाडी स्टार्ट केली. दोघे मजा मस्ती करत हॅपी जर्नी एन्जॉय करत होते. धनश्री पण आता त्याच्याशी मन मोकळेपणे बोलत होती. तो पण तिला जमेल तेवढं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता. इकडे प्रेम मात्र सुडाच्या अग्नीत जळत होता. सुमित पाटील, तुला आता हा प्रेम असा सोडत नसतो. तुला पण जेलची हवा नाही खायला लावली तर नावाचा प्रेम नाही मी. आणि ती धनश्री, तिला तर मी अशी सोडणार नाही. तो रागाने समोरच्या भिंतीवर मूठ आपटत म्हणाला. त्याने एवढ्या जोरात मूठ आपटली की त्याच्या हाताला जखम झाली. तसं हातातून रक्त वाहू लागलं. तो आवाज ऐकून त्याची आई धावतच त्याच्या रूममध्ये आली. अरे प्रेम, काय झालं? त्याच्या हातातून रक्त वाहत होतं. त्याने लगेच फर्स्ट एड बॉक्स आणून त्याच्या जखमीवर पट्टी बांधली. समोर बसून त्याचे बाबा हा सर्व प्रकार पाहत होते. करा करा, अजून लाड करा, म्हणजे तो तुमची इज्जत वेशीवर नेऊन टाकेल. कोणती मुलगी, तिच्यासाठी त्याने बापाच्या इज्जतीचा पण विचार केला नाही. मला एकदा बोलला असता तर मी ती मुलगी याच्या समोर आणून उभी केली असती. पण यांना आपल्या मनाला तसंच वागायचं असतं ना. प्रेमच्या बाबांना पण त्यांच्या संपत्तीचा गर्व होता. पण मुलाने जेलमध्ये जाऊन इज्जत घालवली, त्यामुळे ते त्याच्यावर वैतागून त्याला बोलत होते. प्रेम रागात ताडकन उठून बाहेर निघून गेला. इकडे सुमितची गाडी गावच्या अगदी जवळ आली होती. अरे सुमित, आपण देवीच्या दर्शनाला जाऊया का? धनश्री पटकन काहीतरी आठवत म्हणाली. म्हणजे आपण आता आपल्या संसाराला सुरुवात करणार आहोत ना, मग देवीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया असं मला वाटतंय. बरं जाऊया. मग घरी जायच्या आधीच जाता जाताच देवीचं दर्शन घेऊन जाऊ. त्यांनी मंदिराच्या रस्त्याला गाडी वळवली. थोड्या वेळात त्याची गाडी टेकडीच्या पायथ्याशी आली. त्याने गाडी एका बाजूला लावली. गाडीतून उतरून तो आळोखे पिळोखे देत उभा होता. सुमित, तू थकला आहेस का? ती त्याच्याकडे पाहून काळजीने म्हणाली. नाही ग, सकाळपासून ड्रायव्हिंग सीटवर बसून अंग उघडून गेलो होतं ना. बरं चल, जमेल ना टेकडी चढायला? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तू आहेस की, मला नाही जमलं तर मग तू उचलून घे. त्याच्याकडे पाहून खटाळ हसत म्हणाली. अरे वा, मग आत्ताच घे तू उचलून, चल. तो तिच्याजवळ जात म्हणाला. बरं चल लवकर, नाहीतर आपल्याला परत यायला अंधार पडेल. धनश्री पुढे चालत म्हणाली. सुमित तिचा हात हातात घेऊन चालत होता. पावसामुळे पायवाट पण निसराटी झाली होती. दोघे एकमेकांचे हात पकडून टेकडी चढत होते. अगं धनश्री, अचानक कसं तुझ्या देवदर्शनच मनात आलं? तो पुढे चालता चालता म्हणाला. असंच. अरे म्हटलं, आता आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतोय तर देवीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करावी. बरं झालं तुला ही कल्पना सुचली, मला पण आवडली. आऊच, तिचा पाय घसरला. अगं अगं, हळूहळू. त्याने तिच्या कमरेत हात टाकून तिला पडता पडता वाचवलं. ती मात्र त्याच्या स्पर्शाने शहारली. बोलत बोलत दोघे थोड्या वेळात मंदिरात येऊन पोहोचले. देवीची तेजस्वी मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं होतं. दोघांनी मनोभावे नतमस्तक होऊन देवीला नमस्कार केला. धनश्रीने देवीकडे सुमितच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानेही तिच्यासाठी सुख मागितलं. थोडा वेळ थांबून दोघे टेकडी उतरून खाली आले. तिथून 10-15 मिनिटातच ते दोघे घरी येऊन पोचले. गाडीचा आवाज ऐकून अक्का, कोमल आणि गण्या धावत बाहेर आले. सुमितची नजर मात्र काकूला शोधत होती. दोघे पण गाडीतून बाहेर आले. एवढ्यात गण्या गाडीजवळ आला. गण्या काका, काकू कुठे आहे? मी तिला दुपारी फोन लावत होतो, पण तिने माझा फोन पण घेतला नाही. अरे, आता इथंच सगळं विचारत बसणार आहेसा का? आधी आत तरी या, अक्का पुढे येत म्हणाली. त्यानंतर धनश्री, सुमित वाड्याच्या दरवाजातून आत आले. त्यांच्या मागोमाग गण्या पण बॅगा घेऊन आत आला. अक्का ताई, आता तरी सांग ना, काकू कुठे आहे? आलेच म्हणत अक्का आत गेली. दोन्ही हातात 2 पाण्याचे तांबे घेऊन बाहेर येत म्हणाली.
ताई आणि दादासाहेब मुंबईला सकाळीच गेले. अक्का सुमितच्या समोर पाण्याचा तांब्या धरत म्हणाली. काय? पण आईने काल फोन करून आम्ही येणार आहोत म्हणून सांगितलं होतं ना. मग तरीही काकू आणि दादा कसे मुंबईला गेले? धनश्री पण हे सर्व ऐकून चकित झाली. ते आता तुम्ही त्यासनीच फोन करून विचारा, अक्का म्हणाली. बरं म्हणत सुमितने लगेच लता काकूला फोन लावला. 2-4 रिंग वाजल्यानंतर लतानी पलीकडून हॅलो म्हणत फोन घेतला. हॅलो काकू, अगं कुठे आहेस? मी दुपारी पण तुला फोन लावत होतो तर तू घेतला नाहीस. अरे सुमित, आम्ही मुंबईला आलो आहोत. काय गं काकू, मी येणार म्हटल्यावर तू तिकडे मुंबईला का निघून गेलीस? मी किती प्लॅन करून आलो होतो. तुझ्या हातचे वेगवेगळे पदार्थ खायचे होते मला आणि तुझ्या हातची ती गोड गोड पुरणपोळी मी किती मिस करतो. सुमित भाऊक होऊन बोलत होता. त्यांचं बोलणं ऐकून तिकडे लता काकूंच्या पण डोळ्यात पाणी आलं. सुमित बाळा, अरे तुमच्या दोघांना जरा एकांत मिळावं म्हणून आम्ही इकडे आलो. पण तू काळजी करू नकोस, मी 4 दिवस राहून तिकडे येतो. तोवर अक्काच्या हातचे नवीन नवीन पदार्थ खा, त्या पलीकडून रडवलेल्या आवाजात म्हणाल्या. बरं काकू, काळजी घे, म्हणत सुमितने फोन ठेवला. इकडे धनश्री मात्र नाराज झाली होती. अक्का किचनमध्ये या दोघांसाठी जेवण बनवत होती. काय झालं रे, काय म्हणल्या काकू? धनश्री उदास चेहऱ्याने म्हणाली. अगं, आपण इकडे येणार आपल्याला एकांत मिळावा म्हणून ते दोघे तिकडे मुंबईला गेले. धनश्री मात्र खूपच नाराज झाली होती. का गं, काय झालं? एवढी उदास का झालीस तू? सुमित तिचा उतरलेला चेहरा पाहून म्हणाला. अरे सुमित, आपण मागच्या वेळी आलो तेव्हा किती छान वाटत होतो. माणसाने घर भरलेलं होतं. आज इथे मला खूप एकटं एकटं वाटते रे. अगं धनू, ते आपल्यासाठीच तिकडे गेले ना, आणि काकू मला म्हणाली आहे मी 4 दिवसात परत येते म्हणून. सुमित खुश होऊन म्हणाला. धनश्रीला पण हे ऐकून बरं वाटलं. जाऊ दे, मग 4 दिवसाचा तर प्रश्न आहे. धनश्री मनातच विचार करत म्हणाली. बरं चल, फ्रेश होऊन येऊ, म्हणत दोघे पण रूममध्ये गेले. बरं धनश्री, मी तुमच्या दोघांचे जेवण बनवून ठेवलं आहे. तुम्हाला भूक लागल्यावर गरम करून खाऊन घ्या. अक्का किचनमधून हात पुसत बाहेर येत म्हणाली. बरं मी जाते आता. अक्काताई, लगेच कुठं निघालीस? जरा थांब ना. आधीच घरात कोणी नाही म्हणून धनश्रीला करमत नाही, आणि तू पण लगेच निघालीस. बरं, मी तिच्याशी गप्पा मारायला कोमलला पाठवून देते, अक्का म्हणाली. सुमितला कोणाचा तरी फोन आला म्हणून फोनवर बोलत थोडा बाजूला गेला. एवढ्यात हवेच्या झुळकेसोबत मागच्या दरवाजातून मोगऱ्याचा सुगंध दरवळत आत आला. धनश्रीचं पाऊल आपोआपच मागच्या दाराकडे वळली. तेवढ्यात कशा आहात वहिनी, म्हणत कोमल आत आली. मी मस्त, तू कशी आहेस? धनश्री तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाली. मी पण छान. कोमल, पाठीमागे मोगरा लावला आहे का गं? किती छान सुगंध येतोय. चल आपण जाऊ, म्हणत दोघी पण गेल्या. अहो वहिनी, तुम्ही मागच्या वेळी आला तेव्हा पाहिला नव्हता का? माहीत नाही, पण तेव्हा माझं लक्ष नाही गेलं बहुतेक. कोमलने पुढे होऊन दरवाजा उघडला तसा मोगऱ्याचा सुगंध घरभर पसरला. अगं कोमल, किती फुलं आलीत. धनश्री फुलांना आणि मोगऱ्याच्या वेलीला स्पर्श करत म्हणाली. हो, आज सकाळी तोडली नाहीत ना, म्हणजे रोज एवढी फुलं येतात? धनश्री चकित होऊन म्हणाली. हो, चला आपण फुले तोडू, मी तुमच्यासाठी छान गजरा बनवते, कोमल म्हणाली. म्हणजे तुला याचा गजरा बनवता येतो? हो, म्हणजे आधी नव्हता येत, पण दादाने मला गजरा कसा बनवायचा ते शिकवलं. म्हणजे दादांना पण गजरा बनवता येतो होय? धनश्री होऊन म्हणाली. अहो वहिनी, तुम्हाला माहिती नसेल, दादा रोज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनवून लता काकूला केसात मळायला देतात. वाव, किती मस्त ना. बरं, मी तुला फुलं तोडून देते, तू बनव गजरा, धनश्री म्हणाली. सुमित पण फुलांच्या सुगंधाने मोहित होऊन तिथे आला. काय करताय तुम्ही दोघी? तो त्या दोघींना फुलं तोडताना पाहून म्हणाला. अरे सुमित, कोमलला गजरा बनवता येतो. धनश्री त्याच्याकडे पाहून उत्सुकतेने म्हणाली. मलाच सांग. अगं मागच्या वेळी मीच जो गजरा तुला आणून दिला होता तो तिनेच बनवला होता.
सुमित बहुया उंचावत म्हणाला. तसा लगेच धनश्रीच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला. ती गालातच हसत त्याच्याकडे पाहू लागली. तसा त्याने तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावला. तशी ती लाजून लाल झाली. बरं तुम्ही बनवा गजरा, मी आहे रूममध्ये म्हणत सुमित तिथून निघाला. कोमलने गजरा बनवायला सुरुवात केली. धनश्री तिला फुलं तोडून देत होती. तेवढ्यात तिचं समोरच्या गुलाबाच्या रोपट्याकडे लक्ष गेलं. गुलाबाची उमललेली फुलं किती सुरेख दिसत होती. ती फुलाजवळ जाऊन त्याचा गंध श्वासात भरून घेत होती. बाजूला असणाऱ्या कळीवर तिची नजर पडली. कळी उमलण्याच्या अवस्थेत होती आणि तिच्या बाजूला एक भोंगा किरट्या घालत होता. ती मात्र सर्व कुतूहलाने पाहत होती. वहिनी चला आता, हा घ्या झाला गजरा बनवून, आता सुमित दादाकडून केसात माळून घ्या, ती धनश्रीला चिडवत म्हणाली. अरे वा कोमल, आता तू पण मला चिडवणार, धनश्री तिच्याकडे पाहून हसत म्हणाली. हो मग तुम्ही माझ्या वहिनी आहात ना, मग तुम्हाला चिडवायचा मला हक्क आहे, कोमल म्हणाली. बरं चला आता दरवाजा बंद करा, अंधार पडत आलाय. हो म्हणत धनश्रीने दरवाजा बंद केला. कोमल आल्यामुळे धनश्रीला थोडं बरं वाटत होतं. पण तेवढ्यात कोमल पण जाते आत्ता म्हणत निघून गेली. हा सुमित कुठे गेला आणि मगाशी म्हणाला रूममध्ये जातो. तेवढ्यात तो जिन्यातून खाली येताना तिला दिसला. अरे तू वरटे एकटाच काय करत होतास, ती त्याला खाली येताना पाहून म्हणाली. थोडा आराम केला, झाला गजरा बनवून. हो हे घे. कोमल जाता जाता मला म्हणते कशी, सुमित दादाकडून डोक्यात माळून घ्या. हो का, दे ना मग, म्हणत त्याने तिच्या हातातला गजरा घेतला. वा काय सुगंध आहे याचा, तो सुगंध श्वासात भरत म्हणाला. तो तिच्याजवळ येत तिच्या केसात गजरा माळू लागला. गजऱ्याचा सुगंध घ्यायच्या निमित्ताने त्याने हळूच तिच्या मानेवर ओठ टेकवले. तसे त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणभर ती पण हरवून गेली. दुसऱ्या क्षणाला, काय रे सुमित, तू तर वेळ काळ काही पाहत नाही, कधीही सुरू होतोस, ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली.